Now today we are going to talk about chapter number 2, that is systematics of living organism. And in previous video we already talked about the chapter number 1, that is living world. And in living world we know the most of idea about living things and study the interrelationship between living thing and non-living thing by using taxonomical aids, that is herbarium, botanical garden, zoological parks, museum, biodiversity park and keys also. So you know the most of idea about living things. But in this unit we talk about how to these living things classified according to the similarities and dissimilarities. So now start our second unit, that is systematics of living organism. So in this video we talk about specially systematics and classification. So now start our first point, that is systematics. So what is meant by systematics? Systematic is the study of kinds and diversity of organism and their comparative and evolutionary relationship. तर सिस्टमॅटिक मध्ये काय केलं जातं? सिस्टमॅटिक मध्ये ऑर्गॅनिझम जे आहे ते ऑर्गॅनिझम मधली डायव्हर्सिटी अँड देअर कंपॅरेटिव्ह इव्होल्युशनरी रिलेशनशिप आणि त्याच्यामध्ये ते जे डायव्हर्सिटी आहे ऑर्गॅनिझमची, त्या डायव्हर्सिटी असलेल्या ऑर्गॅनिझम मध्ये कोणत्या टाईपचं कंपॅरेटिव्ह रिलेशनशिप आहे किंवा इव्होल्युशनरी रिलेशनशिप आहे ते सिस्टमॅटिक मध्ये स्टडी केलं जातं. देन इन सिस्टमॅटिक आपल्याला स्पेशली सिस्टमॅटिक मध्ये पाहायचं आहे टॅक्झॉनॉमी. सो व्हॉट इज इन बाय टॅक्झॉनॉमी? टॅक्झॉनॉमी मीन्स क्लासिफिकेशन फॉलोइंग सर्टेन रूल और प्रिन्सिपल. टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? टॅक्झॉनॉमी म्हणजे क्लासिफिकेशन फॉलोइंग सर्टेन रूल और प्रिन्सिपल. क्लासिफिकेशन साठी काही रूल्स अँड प्रिन्सिपल फॉलो केले जातात, त्याला म्हटलं जाते टॅक्झॉनॉमी. सो दिस वर्ड टॅक्झॉनॉमी इज मेड अप फ्रॉम द टू ग्रीक वर्ड, दॅट इज टॅक्सिस मीन्स अरेंजमेंट अँड नॉर्मस मीन्स रूल और लॉ. अँड धिस टर्म taxonomy is first introduced by the Swiss botanist A.P.D. Condorcet in 1778 to 1841. तर या पिरियड मध्ये तो जो सायंटिस्ट होता कोंडोले, त्यांनी ही जी टॅक्झॉनॉमी टर्म आहे ही काय केली होती, इंट्रोड्यूस करून दिली. आफ्टर दॅट वी डिस्कस अबाउट द क्लासिफिकेशन. सो व्हॉट इज मीन बाय क्लासिफिकेशन? इट इज द अरेंजमेंट ऑफ एन ऑर्गॅनिझम और ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम इन डिस्टिंक्ट कॅटेगरी. तर क्लासिफिकेशन मध्ये काय केलं जातं? जे ऑर्गॅनिझम आहे किंवा ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम आहे त्यांची काय केली जाते, अरेंजमेंट केली जाते इन डिस्टिंक्ट कॅटेगरी. डिफरंट टाईपच्या कॅटेगरीमध्ये यांची काय केली जाते, अरेंजमेंट केली जाते इन अकॉर्डन्स विथ अ पर्टिक्युलर अँड वेल इस्टॅब्लिश्ड प्लॅन. सो दॅट इज कॉल्ड द क्लासिफिकेशन. अँड धिस क्लासिफिकेशन इज ऑल्सो द बेस्ड ऑन द सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज प्रेझेंट इन ऑर्गॅनिझम. तर ऑर्गॅनिझम मध्ये कोणत्या टाईपच्या सिमिलॅरिटीज आहे किंवा कोणत्या टाईपच्या डिसिमिलॅरिटीज आहे याच्या बेसिसवर सुद्धा क्लासिफिकेशन केलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण एक लॉयन घेतला आणि एक कॅट घेतली, तर आता हे लॉयन आणि कॅट जो आहे यांच्यामध्ये मोस्ट ऑफ सिमिलॅरिटीज सुद्धा आहे आणि मोस्ट ऑफ डिसिमिलॅरिटीज सुद्धा आहे. तर यांच्या ज्या सिमिलॅरिटीज आहे आणि त्या डिसिमिलॅरिटीज ज्या आहेत त्या स्टडी करून त्यांची काय करणे, पर्टिक्युलर अरेंजमेंट करणे, त्याला म्हटलं जाते क्लासिफिकेशन. सो नाउ क्लासिफिकेशन इज कॅटेगराइज इनटू 3 टाइप्स, दॅट इज आर्टिफिशियल, नॅचरल अँड फायलोजेनेटिक्स. सो वी अंडरस्टँड ऑल दिस कॅटेगरीज ऑफ क्लासिफिकेशन. सो फर्स्ट कॅटेगरी इज द artificial. So artificial, it is the classification based on few easily observable and non-evolutionary feature. तर आर्टिफिशियल क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर केलं जातं? ऑब्झर्वेबल अँड नॉन इव्होल्युशनरी फीचर, म्हणजे जे असे फीचर की जे काय करू शकतो आपण इझिली ऑब्झर्व करू शकतो, ज्याला आपण फिनोटिपिक कॅरेक्टर म्हणा किंवा फिनोटिपिक त्याचा तो फिनोटिपिक दिसतो कसा किंवा त्याच्यामध्ये कोणतं त्याचं एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक आहे, त्या एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक वरून किंवा त्याची नॉन इव्होल्युशनरी फीचर म्हणजे जे असे फीचर की जे इव्होल्युशन मध्ये चेंज होणार नाही, अशा फीचरच्या बेसिसवर जे क्लासिफिकेशन होतं त्याला म्हटलं जाते आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, सच ॲज हॅबिट, कलर और फॉर्म. तर हॅबिट जे आहे हे सुद्धा आपण इझिली रिकॉग्नाइज करू शकतो किंवा ऑब्झर्व करू शकतो. देन कलर सुद्धा आपण इझिली ऑब्झर्व करू शकतो कारण की एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स आहे. अँड देन फॉर्म सुद्धा. तर हे जे एक्सटर्नल ऑब्झर्वेबल कॅरेक्टर आहे याच्या बेसिसवर आपण काय करणार, त्याच्यावर क्लासिफिकेशन करणार, त्याला म्हटलं जाते आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. Then after that second आहे नॅचरल क्लासिफिकेशन. मीन्स सेकंड कॅटेगरी आहे क्लासिफिकेशनची, ती आहे नॅचरल. सो इट इज द क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट रॅदर दॅन बीइंग सिलेक्टेड फॉर अ कन्व्हिनियन्स लाईक आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. दिस इज ऑल्सो द कॅटेगरी ऑफ क्लासिफिकेशन. देन आफ्टर दॅट थर्ड कॅटेगरी ऑफ क्लासिफिकेशन इज द phylogenetics. So phylogenetic is also the category of classification. It is the classification based on common evolutionary descent. तर हे जे phylogenetic क्लासिफिकेशन आहे कशा बेसवर केलं जातं, तर कशा कॉमन इव्होल्युशनरी डिसेंट म्हणजे त्यांचा कॉमन ॲन्सेस्टर कोणता आहे. फॉर एक्झाम्पल आपण एखादी थिंग घेतला
आता ही एक गोष्ट आहे आणि या गोष्टीपासून 3 गोष्टी डेव्हलप होत आहे. ठीक आहे, ह्या 3 गोष्टी एका गोष्टीपासून डेव्हलप होत आहे. तर ह्या 3 गोष्टीचा जो कॉमन ॲन्सेस्टर आहे तो काय सिंगल कॉमन ॲन्सेस्टर आहे आणि याला म्हटलं जाते फायलोजेनेटिक. फायलोजेनेटिक म्हणजे ऑन द बेसिस ऑफ देअर जीन्स और ऑन द बेसिस ऑफ देअर कॉमन ॲन्सेस्टर. म्हणजे कॉमन ॲन्सेस्टर बेसिसवर ज्या गोष्टीचं क्लासिफिकेशन केलं जातं त्याला म्हटलं जाते फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. देन द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन, ती जी सिस्टम आहे क्लासिफिकेशनची त्यामध्ये अजून 2 वर्ड यूज केलं जातं, दॅट इज टॅक्झा अँड कॅटेगरी. So taxa means the rank of classification and it is also called as the taxon. And then category. Category it is also referred to as the system of classification, that is unit of classification. So now in this video we will talk about the systematics, taxonomy, classification, then category of 3 different categories of classification, taxa and categories. So now in next video we talk about the 3 domains of life. So thank you.